हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. ॲक्च्युली व्लॉग स्टार्ट करतोय 11:15 म्हणजे 11:30च्या आसपास, कारण सकाळपासून व्लॉग थोडासा एडिट करायचा होता. तो केला, अपलोड केला आणि निवांत बसलेलो जरा थोडासा, बिकॉज शेक आज जरा थोडासा एक्स्ट्रा झाला माझ्याकडनं आणि तो घेतल्यामुळं मी थोडंसं हेवी फील करतोय. त्यानंतर स्निग्धाकडनं छोटीशी ब्रेकफास्ट पार्टी आम्हाला मिळाली, मला आणि विशाखा मॅमला. त्याच्यामुळे अजून लथार्जिक फील करायला लागलो. इट्स फिलिंग लाईक आय वॉन्ट टू स्लीप नाव. आणि तरी पण मी आत्ता हा व्लॉग स्टार्ट केला कारण आज आपल्याला दुपारी भक्ती वेदांत जीवन शिक्षण गुरुकुलची कोरिओग्राफी करून सोलापूरला निघायचं आहे. पप्पांच्या फ्रेंडच्या मुलीची रिसेप्शन आहे. हां बरोबर. तर आपल्याला जायचं आहे, पण तिथं जाण्यामागचं रिझन असं आहे, तिथं गेल्यावर सांगतो तुम्हाला. बट most important part, we have to start this vlog. बर्थडे ही आठवते का सगळ्यांना? बघा बरं, सगळ्यांनी गार्गीला हॅपी बर्थडे विश करा. हॅपी बर्थडे गार्गी. छान ड्रेस घालून आली. मला सांग कोण आहे तुझ्यापाशी? आणि तुझ्या बरोबर कोण आहे? राजवर्धन, प्रांजल. ऐनवेळी स्कॉचच्या ऐवजी सोंडाची हत्या झाली. हे करत असताना त्यांना काही माणसे बघतात म्हणून भगतसिंग यांनी आपला पेहनावा बदलून ऑफिसर सारखे राहू लागले आणि लाहोर सोडून. फायनली वी आर रेडी फॉर दी स्मॉल ट्रिप. आज मी जसं बोललेलं रिसेप्शन नाही आहे बाय द वे, ते आहे पप्पांच्या थँक्यू पप्पांच्या फ्रेंडच्या मुलीचा लग्न आहे. ते रिसेप्शन वाटलं, बट ठीक आहे, देर इज नो इश्यू. बट आता चाललो आहे आम्ही तिथं, मम्मी पप्पा आणि मी. आता गाडीत पुढं जर्नी स्टार्ट होईल, बघूयात पुढं काय काय होतं आहे. चलो. सुरुवातीलाच आपल्याला ट्रॅफिक लागलेली आहे, ते पण MIDC चौकात. आता बघूया, पोचायचं आहे. 7:30 वाजता वाजलेले आहेत 4:30. आय डोंट नो एवढ्या लांबचा पल्ला कसा पार होणार आहे.
गाईज. माझा शूज पूर्णपणे तुटला गाडीत. आय डोंट नो कसं काय आणि काय झालं ते, बट आय विल शो यू. आणि त्यामुळे अचानक आउट ऑफ द प्लॅन आय एम हिअर टू परचेस अ न्यू शूज. आणि बाटा शोरूम मला मिळाली. थँक्स टू दिस शोरूम. इथं काहीतरी छान मिळेल. चला, त्यानिमित्ताने शॉपिंग झाली. मूड बघण्यासारखं आहे असं. बट लेट झालेलं आहे गाईज. इट्स ऑलमोस्ट 7. हां, इट्स 7:45. 7:45 वाजत आले. तर 7:30 वाजता मला पोचायचं होतं. ठीक आहे, बघूया काय होतं आहे ते. फायनली रिटर्नचा आपला प्रवास चालू झालेला आहे. टायमिंग आहे 9:45 आणि मी थांबलो आपल्या फेवरेट स्पॉटला निसर्ग. इथं हॉटेल निसर्गामध्ये शेंगदाण्याची पोळी, शेंगदाण्याची चटणी हे पार्सल घेतलेलं आहे. आणि आता इथून चाललो डायरेक्ट घरी. बाकी कुठं नाही. क्यूट स्वीट पण एक्सपेन्सिव्ह ट्रिप झाली. तुम्हाला जसं माहिती मी सांगितलं, उद्योग झाला माझ्या शूजचा. असं आता बाकीच्या गोष्टी उद्याच्या ब्लॉगमध्ये बोलूयात. उद्या सकाळी बोलूयात. आज एंड नाही करत, उद्या सकाळी एंड करतो ब्लॉग, कारण आता खूप लेट होईल. चलो. बघितलं तेवढंच आहे. खूप मला झोप येत होतं. खूप उशीर झाला मला यायला. ॲक्च्युली मी माईक लावतो. जसं काल रात्री तुम्हाला मी सांगितलेलं की मी
निघालो. आय थिंक लास्ट आपण बोललोय ते साधारणपणे 10च्या आसपास बोललो असेल मी. तोही पार्ट बघितला नाही आहे की ह्याच्यात एक्झॅक्टली कुठल्या पार्टवर मी एंड केला आहे व्लॉग. पण हां, दिस इज द नेक्स्ट मॉर्निंग आणि मी हा व्लॉग एंड करणार आहे. आपलं बोनस डक्स घेऊन आलो आहे तुमच्यापाशी, ते बघात ऐकात आणि मग हा व्लॉग एंड करून मी आजच्या दिवसाची सुरुवात करतो. सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट्स स्टार्ट आवर बोनस डक्स. क्वेश्चन होता, व्हॉट इज India's longest dam and which river is it built? The answer is Hirakund Dam on the Mahanandi River. Its explanation is it stretches over 25 kilometer. तर हेही सिम्पल आहे उत्तर. ह्याचं एक्सप्लेनेशन फारसं अवघड नाही आहे जे तुम्हाला नाही समजणार. पण मी हा व्लॉग इथं थांबवतो कारण मला आजचा व्लॉग शूट करायचा आहे, हा एडिट करायचा आहे, अपलोड करायचं आहे. काम खूप आहेत आणि आज मला बाहेर पण जायचं आहे. ते कुठं आणि ते कसं ते तुम्हाला सांगतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग चिल हियर. अगर आप लोगों ने व्लॉग यहाँ तक देख लिया फॉर व्हाट्स द रीज़न, प्लीज़ लाइक कर देना, नहीं हो तो सब्सक्राइब कर देना. मिलते हैं अगले व्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग DND विथ पीयूष.